आज मी रील्स बनवायला घेतल्यात आणि मला यूट्यूबला एका मुलीने कमेंट पण केली होती की ताई तू रील्स कशी बनवते आणि ट्रेंडिंग ऑडिओ कोणता, रील्स कोणते चालतील किंवा रील्स कसे बनवायचे हे पण सांग. तर भरपूर लोक व्हिडिओ बनवतात पण काही काही चुका करतात. तर मी त्या आज तुम्हाला सांगणार आहे. म्हटलं रील तर बनवतोच आहे आज, तर व्लॉग पण बनवून देऊयात, तुम्हाला पण समजेल. आणि हा व्लॉग मी माझ्या यूट्यूबसाठी आणि फेसबुकसाठी दोन्हीसाठी अपलोड करते. तर फेसबुकचे जे काही लोक आहेत काही ते मला कमेंट करतात की यार तुला कोण सांगितले रोज व्लॉग बनवायला, असं तसं तू नको बनवत जाऊ. पण मी माझ्या लोकांसाठी, मला आवडतं म्हणून मी करते. तुम्हाला असं जबरदस्ती नाही ना केली आहे की यार तुम्ही बघाच म्हणून. बघता ते बघता आणि वरनं त्याच्यामध्ये कमेंटमध्ये वाईट बोलत असता. प्लीज यार वाईट नका बोलत जाऊ, कारण मला नाही वाटत मी काय चुकीचं केलं आहे. मी माझी लाईफ आहे, मी एन्जॉय करते, मी काय करत असते दिवसभर मी ते दाखवते. त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे ना. तुम्हाला नाही आवडलं तर मी डायरेक्ट स्क्रोल करा, विषय तिथे संपतोय. तर जाऊ द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छानपैकी असं आवरलेलं आहे, म्हणजे आवरायचं आहे अजून. मी फक्त साडी घातली आहे, अजून मला गळ्यातलं घालायचं आहे, आवरायचं आहे, बांगड्या घालायच्या आहेत. तर त्यानंतर मी रील्स बनवणार आहे. आणि मेकअप तर काय मी सकाळीच केलेला होता. चला रील्स बनवायला सुरुवात करूयात. आणि त्यातली त्यात आता एवढा छान पाऊस पडतोय, थोडासा रिमझिम असा, आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ एकदम छान येणार. आणि वातावरण तर विचारायलाच नको, त्यापेक्षाही भारी झालेलं आहे. तर मी बाहेर गेले होते, तुम्हाला सगळं दाखवतेच. तर हे बघा किती छान असं मी आवरलेलं आहे आणि ह्या बांगड्या घातल्यात. त्यानंतर हे मी इयरिंग्स चेंज केलं आहे, जे की ह्या साडीवरती मॅच होतं आहे पूर्णपणे त्यामुळे. आणि ही साडी जी मला आहे ना नेसवलेली आहे, म्हणजे आमच्या श्रीगोंद्याचे मॅडम आहेत ना त्यांनी. सो ही ती साडी. आणि हां चला तर ते दाखवणार मी तुम्हाला की रील्स कशा बनवायच्या. आता मेन म्हणजे काय होतं, आता पावसाळा चालू झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. पावसाचे रील तर अजून छान छान जात असतात, लोकांना आवडतात ते बघायला. त्यातले त्यात आपल्याला एखादं छानसं लोकेशन बघायचं आहे. आता आमच्या इथे आहे छान अशी हिरवळ झाडी वगैरे. तर त्यानंतर पावसातले गाणे जे जे चालतात, जसं की हा धुंदगार वारा ते वालं, किंवा म्हणजे पावसात जे पण गाणी असतात तर त्या ऑडिओवरती आपण रील्स बनवायचे. जास्त करून कसं लोकेशन आणि प्रत्येक वेळी ना आउटफिट आपलं चांगला पाहिजे, आवरून पण चांगलं पाहिजे, म्हणजे ते लोकांना बघायला पण ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. कधी कधी लोकांचं असं होतं की यार मी भरपूर मेकअप केला आहे, मी खूप छान केलेला आहे, पण व्ह्यूजच जात नाही. आणि त्याचा पण एक असं आहे की बाबा व्ह्यूजला रीलचा टायमिंग असतो पोस्टिंगचा. एकदा का आणि तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे की तुम्ही नेहमी त्याच टायमिंगवरती रील अपलोड केल्या पाहिजे, सकाळी संध्याकाळी, दिवसात फोटो पोस्ट केले पाहिजे. ह्या इन्स्टाचा आहे ना अल्गोरिदम येतो आला की तुम्हाला सकाळी व्हिडिओ, दुपारी फोटो, संध्याकाळी रील, परत संध्याकाळी फोटो हे अपलोड केलं पाहिजे. आता आमचं कसं एक टाईम झालेला आहे, कंटिन्यू बसलेला आहे, त्याच्यामुळे मग आम्ही रील्स आणि सकाळी रील संध्याकाळी रील टाकत असतो. पण रील टाकण्याचा पण एक टाईम असतो बरं का, तर टाईम पण आहे. तर त्या टायमिंगवरती टाकायचे. आता तुम्हाला सांगते की ट्रेंडिंग ऑडिओ आता मी बनवते, तो आता हा बनवणार आहे की. आणि म्युझिक पण त्याला तेवढंच महत्त्वाचं असतं बरं का. सॉंग्स बरोबर सॉंग्स चालणारे कोणते ते पण कळलं पाहिजे आपल्याला, की बॅकग्राऊंडला थोडंफार म्युझिक असेल, म्हणजे डी जे व्हर्जनचे किंवा त्या टाईपचे असतात ना, तर ते पण रील्स चांगल्या चालतात. आणि काय 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 होतात, घरात बसतात आणि घरातले व्हिडिओ बनवतात नाही का, म्हणजे घरात साईडला कुठेतरी भिंतीला मोबाईल लावलेला आहे आणि फक्त मोबाईल ठेवून त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतात. तर तसे व्हिडिओ जास्त जात नाहीत, जास्त लोक बघत नाहीत. लोकांना पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही चांगलं द्या तेव्हाच ते बघतील, नाही तर डायरेक्ट स्क्रोल असं आहे. मी माझे रील्स मोबाईलमध्येच बनवते. पहिले तर मी फिल्टर लावून व्हिडिओ बनवायचे, म्हणजे की आता सगळेजण तेच करतात, फिल्टर लावतात व्हिडिओ बनवतात. पण मग नंतर मला पण कळायला लागलं की जास्त फिल्टर लावला तर लोक बघत नाहीत. लोकांना वाटतं यार हे फिल्टर लावून व्हिडिओ करतात, ओरिजिनल काहीतरी वेगळाच कलर असतो यांचा. त्यामुळे मी आता डायरेक्ट व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये माझ्या मोबाईलमध्येच बनवते बरं का. आणि एक व्हिडिओ काढण्याचा टाईम पण असतो की मोस्टली संध्याकाळी 4-5च्या नंतर व्हिडिओ काढायचे, कारण त्याच्यावर काय होतं, वातावरण एवढं छान झालेलं असतं, लाईटिंग प्रॉपर असते. तर तेव्हा व्हिडिओ काढायचे आणि एडिट करायचे, रात्री सकाळी पोस्ट करायचे. तर मी दिवसभर व्हिडिओ बघते, त्यानंतर ऑडिओ सेव्ह करते आणि सेव्ह केल्याच्या नंतर मग पोस्ट करते, रील्स त्याच्यावरती बनवते. मी आता तुम्हाला पहिले ऑडिओ दाखवते की मी काय, आणि मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करते बरं का. 13 Pro आहे माझा आणि कॅमेरामध्ये व्लॉगिंग घेते. तर एक मिनटं, मी सेव्ह केलेला व्हिडिओ दाखवते आणि आत्ता कोणता मी व्हिडिओ बनवणार आहे ते पण.
आणि आता माझे व्हिडिओ दीदी शूट करणार आहे बरं का. तिला सांगितले माझे व्हिडिओ शूट कर. एक मिनिट. हे बघा, हा पण आहे. डायलॉग पण असे बनवायचे आहेत का नाही की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ते रिलेट झाले पाहिजे, तेव्हा ती व्यक्ती शेअर करते, तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीला पाठवत असते. त्यामुळे त्या टाईपमध्ये व्हिडिओ आणि डायलॉग बनवायचे. आता तर रील्स कसे बनवायचे, मला त्या मुलीने प्रश्न विचारला होता की रील्स कसे बनवायचे. आता मी हा रील सेव्ह केलेला आहे. सेव्ह केलं दिसतोय. हां, बाय. त्याच्या ऑडिओवरती क्लिक करायचं. इथे ऑडिओ घ्यायचा, तो ऑडिओ लावायचा एका साईडला. मी दुसऱ्या मोबाईलमध्ये हे गाणं लावते आणि फोन सिनेमॅटिकमध्ये शूट करत असते. सो त्यामुळे नाही तर तुम्ही डायरेक्टली इथे रीलचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन शूट करू शकता. तर हा माझा कॅमेरा दिसतोय तुम्हाला पुढे, तर तिथे जाऊन शूट करू शकता. अशा पद्धतीने मी रील शूट करते. पण माझे सगळे व्हिडिओ या आपला नॉर्मल कॅमेरा असतो ना, सो त्याच्या सिनेमॅटिकमध्ये मी शूट करत असते. तर आता रील शूट करूयात. सगळं रील नाही टाकू शकत ना, गाण्याला कॉपीराईट पडतं. त्यामुळे कदाचित कॉपीराईट पडलं तर मला हे सॉन्ग पण हटवावं लागेल. सो अशा पद्धतीने गाणं लावायचं आणि डान्स करायचा. मला वाटतं रील्स कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून पोस्ट करेल. हां, रील कशा बनवायच्या तुम्ही मला विचारलं होतं ते दीदीने, तिच्या कमेंट्सला मी रिप्लाय हा व्हिडिओ केलेला आहे. तर आता माझ्या रील्स शूट करायला मी दीदीला बोलवलं आहे. तिला सांगितलं आता नेमकी विशाल नाही आहे, तर दरवेळेस विशाल पण शूट करतात आणि मला घाई आता मी बाहेर निघाले, त्याच्यामुळे तिच्या रील्स राहिल्या शूट करायला. त्याच्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये शूट करायचं. हे मी छत्रीचा वापर करते याच्यामध्ये. आता गाण्यामध्ये तेच आहे ना, छत्री पण जुन्या पद्धतीची, छत्री पण अशी जुन्या पद्धतीची आहे जी मी हौसने घेतली गेल्या वर्षी. हां, डोळ्यात लागण. दिसतंय का तुम्हाला? थोडंसं ब्लर दिसत असेल पण थोडं ॲडजस्ट करा आता, कारण मी कॅमेरा साईडला ठेवलाय. हां, ट्रिक्स आहे. हो ना. तुझ्या मोबाईलमध्ये गाणं लावलं का? नाही लावलं, माझा मोबाईल ठेवून दिला. त्यात गाणं लावायचंय. बघा ना किती हुशार आहे. तिला म्हणलं तिच्या मोबाईलमध्ये गाणं लाव, तिने तिचं मोबाईल डिकीट ठेवून दिला इथे गाडीच्या. वन टाइम दोन मोबाईल मला हँडल करता येते. मित्रांनो, एका व्हिडिओला मी किती वेळ झाला मेहनत करते पण मला ते जमन आहे. मी एवढे वर्ष प्रॅक्टिस करते, 4-5 वर्ष झालं मी मेहनत करते, तरी मला रील याय नाही एक साधी यार. आणि एक आलं तर एखादी स्टेप चुकते, कुठं दुसरी आली तर दुसरी स्टेप चुकते. आणि तुम्ही बघा मला तुम्ही असं बोलता की काय रील करते, काय नाचत असते, काय येत नाही तुला. ह्या मेहनत असते हो याला पण. तर फायनली एवढ्या मेहनतीनंतर माझा एक रील छान झालेला आहे. हा बघा, दाखवते मी तुम्हाला पहिले, नंतर तुम्ही इंस्टाला जाऊन बघालच. मस्त आला ना. तुम्ही आता रीलला जाऊन बघा. ह्याचं कदाचित गाणं जाऊ शकतो कॉपीराईटमध्ये. तर बाकीचे रील शूट करते तर छानपैकी आमचे व्हिडिओज काढून झालेले आहेत. म्हणजे मी माझ्या पण काढल्या, दीदीच्या पण काढल्या. तिला जायचं होतं शिक्रापूरला, पण म्हटलं तिला मी घेऊन जाईल, तोपर्यंत तू थांब माझे व्हिडिओ काढ. तर तिला म्हटलं थांब मी तुला शिक्रापूरला घेऊन जाते. तर आमच्या दोघींचे व्हिडिओ काढून झाले आहेत
आणि मला वाटते व्लॉग पण झालेला आहे. आणि मग अशा छान वातावरणामध्ये आम्ही रील्स काढल्या. वातावरण बघा कसलं सुंदर झालं आहे. मग अशी थोडा रिमझिम पाऊस पडत होता, पण आता पाऊस कमी झाला आहे, म्हणजे पूर्णपणे स्टॉप झाला आहे. पाऊसच येत नाही, नुसता हवा दाखवतो की बाबा हां आता येतो आहे, मग येतो आहे. थोडीशी रिमझिम येते, निघून जाते. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, आणि आपला आज व्लॉग चॅलेंजचा हा सेकंड डे आहे, म्हणजे मी सेकंड पोस्ट केला, हा थर्ड असेल. असेच आपण 100 डेज कंप्लीट करणार आहोत चॅलेंजचे. असाच तुमचा सपोर्ट राहू द्यात. बाय बाय.